एखादं झाड तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल कुठेतरी एखाद्या बिल्डिंगवर 3ऱ्या 4थ्या मजल्यावर लागलंय, त्याला कोणी लावायला गेलं नव्हतं, त्याला कोणी खत नाही टाकलं, त्याला कोणी पाणी नाही टाकलं, त्याला कसं आहे तुम्ही जेव्हा मागता ना तुम्हाला ते नाही मिळत. हॅलो युथ, तुम्ही जे मागाल तुम्हाला ते नाही मिळणार, तुम्ही जे डिझर्व करता त्याला ते मिळणार तुम्हाला. पाहिजे कधी काहीतरी वेगळं. आपल्या तोंडाला कशी चव आहे तशी आयुष्याची चव घ्या. रोज रोज सुखाची मजाच नाही हो. अरे सावलीची मजा त्याला ना जो तळपत्या उन्हात बिने चपलीने आला, जो आधीच सावलीत राहतो त्याला मजा येईल का? गार पाण्याची मजा कोणाला? ज्याचा घसा 4 तास उन्हात फिरून कोरडा झालाय. आनंदाचा शोध त्याला ज्याने दुःखाची चव घेतली. लोक दुःखाची चव घ्यायला घाबरतात, मुलांनाही दुःखाची चव घेऊन देत नाही. अरे काय एवढं वाईट, काय एवढं टेन्शन होऊन काय मेला नाही ना कोणी. अडचणी येऊ द्या ना त्याला, येऊ द्या ना अडथळे, भोगू द्या त्याला, त्याचं जरा पडू द्या, धडू द्या, होऊ द्या त्याच्यासोबत. काय होणार एवढं? जीव नाही जात. इथे कुठला विद्यार्थी आहे का किंवा कुठला शिक्षक आहे जो मला हे सांगणार परिश्रम केल्यामुळे कोणाचा जीव गेला आहे का? सर एखादा की सर एखादा पोरगा असा आठवते, पोरगी आठवते, न्यूज आठवते की एका पोरानं रात्रभर अभ्यास केला सकाळी मेला. नाकातून हिस्ट्री जॉग्राफी वाहत होतो. हा आहे का एखादा अभ्यास केल्याने मेला? अरे मेहनत करून माणूस मरत नाही. अडचणी यायलाच हव्या, अडथळे यायलाच हवे. अडचणी अडथळे यांनी जे जीवन घडतं ना त्याला लोक सल्यूट करतात, त्यालाच करतात. मी तुम्हाला मला सांगा एखादं अडचणीचं आयुष्य मी तुमच्या पुढे मांडतो, ठीक आहे? समजा उदाहरण की आज आपण इथे आपले आज प्रमुख पाहुणे आहे जे आपल्या जिल्ह्याचे अधिकारी आहे, त्यांना बोलवतो. त्यांनी हा प्रवास कसा साधला, कसे ते एवढे मोठे अधिकारी झाले, आपण त्यांच्या तोंडून ऐकू. मग ते बसलेले अधिकारी पुढे येतील आणि म्हणतील फार खडतर प्रवास होता. मला अजूनही आठवतं की फार वाईट वेळ आम्ही काढलेली आहे. त्यावेळेस माझी आई कामाला जायची, बाप दिवसभर कष्ट करायचं. माझी आई बँकेत मॅनेजर होती, बाप फॅक्टरी सांभाळायची. मला नेहमी वाटायचं मित्रांप्रमाणे मी सुद्धा लायब्ररी जॉईन करायची, पण ते कधी शक्य झालं नाही कारण घरीच लायब्ररी होती. मलाही वाटायचं मित्रांप्रमाणे मी ही सायकल घ्यावी, निदान एखादी स्कूटर घ्यावी, पण ते शक्य झालं नाही कारण नेहमी बाबा कारची चाबी देऊन पाठवायची. का हसताय हो तुम्ही? अहो एक माणूस आपला संघर्ष सांगतोय. का हसताय माहितीये? कारण ह्यात संघर्ष कुठे आहे? नाही आहे ना. आपण एखाद्या व्यक्तीला ऐकतो का? संघर्ष कशाला? एखाद्या व्यक्ती पडधड करून इकडून तिकडून सगळं डावलून अडचणीतून जेव्हा पुढे येतो आपण त्याला सल्यूट करतो, बरोबर ना? तुम्ही एखादं झाड लावता, कुंडीत झाड लावता, त्याला गायींपासून ढोरांपासून वाचवता, खत टाकता, पाणी टाकता, तरी ते झाड कधी कधी जगत. आणि एखादं झाड तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल कुठेतरी एखाद्या बिल्डिंगवर 3ऱ्या 4थ्या मजल्यावर लागलंय, त्याला कोणी लावायला गेलं नव्हतं, त्याला कोणी खत नाही टाकलं, त्याला कोणी पाणी नाही टाकलं, त्याला कोणी काळजी नाही घेतली, तरी ते झाड जिवंत आहे. काही माणसं अशीच असतात, अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोलमडून पडतात, काही माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यश गाठतात. आणि प्रतिकूल परिस्थितीतून जो माणूस येतो, म्हणजे देव सुद्धा कसं आहे माहिती आहे? देवाचं गणित मला तर कळलंय बाबा. देवाचं कसं आहे, तुम्ही जेव्हा मागता ना तुम्हाला ते नाही मिळत. हॅलो युथ, तुम्ही जे मागाल तुम्हाला ते नाही मिळणार, तुम्ही जे डिझर्व करता त्याला ते मिळणार तुम्हाला. देवाचा सिस्टम कसा आहे? सिंपल सिस्टम आहे त्याचं. तुम्ही जर त्याला काही मागितलं ना, ओके डन, मिळून जाईल तुला, पण ते देण्यासाठी तू पात्र आहेस का? तुझी ऐपत आहेस का? मग त्यासाठी देव काय करतो? देव म्हणा, निसर्ग म्हणा, कुठली चमत्कारी शक्ती म्हणा, काही पण म्हणा, तो काय करतो? अडचणी आणतो, अडथळे आणतो, वाईट लोक भेटवतो, वाईट घटना भेटवतो, तुमच्या मनाचं सगळं विपरीत होते, सगळं काही घालमेल करून टाकतो. हवी असलेली लोक नसतात, नको असलेली लोक असतात, आपली माणसं धोका देतात, नको असलेली लोक जवळ येतात, सगळं विपरीत होतो. आणि त्यातही जो पाठ जी आहे त्याची ताठ मानेने जो लढतो, तेव्हा देव विचार करतो बाबा हा डिझर्व करतो, याला द्यायला पाहिजे. आणि बरेचदा एवढं देतो जेवढं तुमची मागण्याची ऐपत नाही एवढं तो देव देतो. मी बघितलेलं आहे जवळून. म्हणून या संघर्षापासून पळू नका. सुख आहे संघर्षातच.
सुख आहे या दुःखाच्या अगदी पलीकडे, या दुःखाच्या अगदी मागे दडलेली संधी शोधा. विषय खूप मोठा आहे हा, मला एक्सप्लेन करायला वेळ लागेल म्हणून मी शॉर्ट मध्ये बोलतोय. मला तास 2 तास तरी पाहिजे होते, मजा आली.